गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण दुसऱ्या अध्यायाचा विचार करताना आपले 100 ओव्या झालेले आहेत. काल आपण पाहिलं कलियुगाचं लक्षण काय आणि कलियुग आल्यानंतर काय काय होणार, म्हणजे त्याचे गुण काय ते झालं. आता कलियुग आहे. कलियुग असं म्हणतं की माझे सखे कोण, माझे जीव कोण, जीव की प्राण ज्याला म्हणते कोण आहेत, आणि हे सांगितलं. आता त्याचे वैरी कोण आहेत या संदर्भामध्ये ते ब्रह्मदेवाला सांगतात. कली म्हणे ब्रह्म्यासी वैरी माझे परियसी वसतात भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकावे. ऐका काय ते. उपद्रवती माते भूत, मला त्यांचा उपद्रव होतो. कृपा न ये मज देखत, अरे मला बघून त्यांना अशी कृपा उपजत नाही. म्हणजे की तरी ते आपला धर्माचरण सोडत नाही, आपला सदाचार सोडत नाहीत. म्हणून कृपा न ये मज देखत, जे जन शिव हरी ध्यात, जे शिव आणि हरी म्हणजे विष्णू आणि शंकराची ध्यान करतात, उपासना करतात. धर्मरत मनुष्य देखा, आणि जो धर्माचरण करतो तो. आणि कसती माझे वैरी, आणि अजूनही माझे वैरी आहेत. कोण? वास करती गंगा तीरी, जे गंगेच्या तीरावर वास करतात ते. आणि वाराणसीपुरी, आणि जे काशीला वास करतात. आता वास करती गंगा तीरी, आणि परत काय म्हटलं त्यांनी, आणिक वाराणसीपुरी. आता खरं तर काशी हे नदीच्या तीरावरच आहे. तर मग का, तर बऱ्याचदा असंही अर्थ आपण घेऊ शकतो की जिथे नदी आहे त्या नदीस्थानी प्रत्येक नदीला गंगा म्हणण्याचा प्रघात आहे. तर त्यामुळे कदाचित त्याचा अर्थ तसाही असेल, किंवा मूळ गंगा जिथे जिथे वाहते त्या प्रदेशामध्ये असेल, संपूर्ण गंगेच्या तीरावर. आणिक वाराणसीपुरी, आणि जे काशीमध्ये वास करतात ते. जाऊनी आणिक वाराणसीपुरी जाऊनी धर्म करती देखा, आणि काशीला जाऊन जे धर्म कार्य करतात. तीर्थे हिंडती जे चरणे, आणि जे पायानं तीर्थयात्रा हिंडतात. आणिक ऐकती पुराणे, आणि जे पुराण श्रवण करतात. जे जन करती सदा दाने, आणि जे जी लोक सदा दान करतात ते माझे वैरी जाणं. वैरी कोण सांगितलेत त्यांनी? बघा की त्यांनी सांगितलं की जी शिव आणि हरी यांचं ध्यान करतात, त्यांचं स्मरण करतात. धर्मरत मनुष्य असेल. आणि कसं ती माझे वैरी, आणि दुसरे कोण आहेत वैरी? जे गंगातीरी वास करतात, काशीला जाऊन धर्मकार्य करतात. धर्मकार्य म्हणजे काय? तिथे दानधर्म करतात, जिथे अनुष्ठानं करतात, जपध्यान करतात. आणि तीर्थे हिंडती जे चरणे, जे पायाने तीर्थयात्रा करतात. आणि एकती पुराणे, आणि जे पुराण श्रवण करतात. जे जन करती सदा दाने, तेची माझे वैरी जाणं. हे माझे वैरी आहेत, जे सदाशिव आणि विष्णूचं ध्यान करतात. ते माझे वैरी आहेत असं ते म्हणतात. आणि गंगातीरी वास करतात. आपल्याकडे गंगेचं महात्म्य खूप सांगितलं आहे. दशहर आहे, ती 10 प्रकारची पापं नाहीशी करते. जी शिवाच्या माथ्यावरून निघते, विष्णूच्या पायाशी येते, आणि संपूर्ण प्रदेश आपल्या इकडचा सुपीकसुद्धा करते, अशी ती गंगा. आणि वाराणसीपुरी जाऊन जे धर्माचरण करतात, म्हणजे तीर्थयात्रा येते काशीला जायचं तर. पण असं आहे की जिथं शिवाचा प्रत्यक्ष वास आहे अखंडित, त्या विश्वेश्वराचा वास आहे, आणि तिथं जाऊन
धर्मकार्य करतात आणि तीर्थे हिंडती चरणे आणि पायी तीर्थयात्रा करतात. हल्लीची तीर्थयात्रा अशी झाली आहे की सगळ्या सुविधा असायला पाहिजेत, है ना. मग आपण म्हणतो नाही आपल्याला एस तिकीट काढा, RSC असेल तर अजिबात नको. आम्हाला जपत तीर्थयात्रा करतो. मला नेहमी कौतुक वाटतं त्या वारीमध्ये, पंढरपूरच्या वारीमध्ये जाणारी लोकांचा, की भर पावसामध्ये, म्हणजे सरकारने नंतर छत्र्या रेनकोट पुरवल्या, पण इतकी वर्ष झाली लोक पावसात भिजून वेळप्रसंगी तापाने फणफणतही असते, पण तीर्थयात्रेला जातात. अगदी 1-2 सेकंदाचं दर्शन पांडुरंगाचं होत असेल, पण एक इच्छा असते की त्याचं दर्शन घेऊन यायचं. आणि दुसरी इच्छा, काही झालं तर चालेल वारीमध्ये मृत्यू यावा. बघा म्हातारी वगैरे लोक इतक्या विश्वासानं जातात. तर असे जी आहे ती तीर्थयात्रा कधी घडते खरं तर, की त्यावेळेला मुखामध्ये परमेश्वराचं नाव आहे आणि पाय फक्त त्याच्या वाटेवर त्याच्या कार्यासाठी जातात. तर ती तीर्थयात्रा आणि एक ती पुराणे, आणि जे पुराण श्रवण करतात, जे जन करती सदा दाने, जे दान करतात. बघा दान कसं आहे, दानम नाम सविभाग असंही एक व्याख्या केली जाते. दान म्हणजे की एखाद्याला एखादी गोष्ट देणं निरपेक्ष भावाने. आणि गंमत अशी आहे की ती दिल्यानंतर मी दिलं हा भाव नसावा. दानामध्ये त्याग आहे, अर्पण भाव आहे. आणि मी एखाद्याला काही गोष्ट दिली, पण माझ्या मनात असेल की हा मला मदत करणार आहे, पुढे मला भविष्यामध्ये हा कामी येईल, आणि म्हणून केलेली जी मदत असते तिला दान नाही म्हणत, त्याला पॉलिसी म्हणतात, धोरण. म्हणजे काही जण आवळा देऊन कोहळा काढतात अशी म्हण आहे आपल्याकडे. तर त्यासाठी ते जे केलं जातं त्याला दान म्हणत नाही. दुसरी गोष्ट, ज्यांचे मनी वसे शांती, ज्यांच्या मनामध्ये शांती आहे, उद्विग्न मन नाही आहे, चिंतित मन नाही आहे, सर्व इच्छा सर्व आकांक्षा परमेश्वराला अर्पण केलेले आहेत, जे परमेश्वराच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिळवून राहतात, ते परमशांतीला प्राप्त होण्यासाठी लायक होतात. ज्यांच्यामध्ये अशी शांती आहे आणि तेची माझे वैरी ख्याती, अरे ते प्रसिद्ध आहे, ते माझे वैरीच आहेत. हां, अदांभिकपणे पुण्य करते, म्हणजे काही दांभिकपणा नाही, दांभिकपणा न करता जे पुण्य करतात ते. नाहीतर होतं काय की आम्ही एखाद्याला मदत करायला जातो, प्रत्येकाला 1-1 किलो तांदूळ आम्ही द्यायचं ठरवतो की चला काहीतरी पूर आलेला आहे, काही आलेलं आहे, तर आम्ही त्यांना मदत करायला जातो. पण काय करतो आम्ही, तर सगळ्यांना उभे करतो आणि काढा फोटो, आणि तो स्टेटसला ठेवा, तुमच्या फेसबुकला ठेवा, तुमच्या व्हॉट्सअपवर व्हायरल करा. तर हा दांभिकपणा आहे. आम्ही किती चांगले आहोत, आम्ही किती चांगलं काम करतो. हल्ली रील पण निघालेले आहे, बरेच जण मदत करतात आणि रील बघा रील आहे वगैरे हे करतात. तर हा सगळा दांभिकपणा आहे. म्हणून अदांभिकपणे पुण्य करणारी पाहिजे. तर ते अपेक्षित आहे की अदांभिकपणे पुण्य करते. नाहीतर आम्हाला असं असतं की आज रक्तदान केलं, फोटो. हां, तर हे असं असणं, हे असं करणं हे आपल्या शास्त्राला मान्य नाही. हे ॲडव्हर्टायझिंग आहे तुझी.
मी चांगलं आहे, मी अशी कामं करतोय, हे तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी करता का? नाही. तर तो मुळात तुमचा स्वभाव जेव्हा बनेल त्यावेळेला कलियुग असं म्हणतं की ते माझे वैरी आहेत. हे जे जन करती सदा दाने तेची माझे वैरी जाण, ज्याचे मनी वसे शांती तेची माझे वैरी निश्चिती, अदांभिकपणे पुण्य करती. ते सत्कर्म कशासाठी करतात? प्रसिद्धीसाठी नाही. बाबा आमटेंनी जे कार्य उभं केलं ते प्रसिद्धीसाठी नाही केलं, कुणीतरी आपल्याला मोठं म्हणावं नाही म्हणून नाही केलं. तर अदांभिकपणे जे सेवा केली जाते, पुण्य करतात, हां, त्यासी देखता भीत असे, त्याची भीती वाटते मला. नासाग्री दृष्टी ठेवून जप करते अनुष्ठानी, आपल्या नाकाच्या शेंड्यावर मन एकाग्र करून जे अनुष्ठान करतात, जप करतात, त्यासी देखताची नयनी, त्यांना पाहताच माझा प्राण जात असे, माझं प्राण जाईल की काय अशी स्थिती निर्माण होते. स्त्रियां पुत्रांवरही प्रीती, फक्त आपली मुलं आणि बायको, मुलगा आणि बायको याच्या व्यतिरिक्त आपलं कोणीच नाही. म्हणजे हम दो हमारो दो एवढीच पक्षी ज्याची धारणा आहे. आणि माय बापा अवेरती, आणि फक्त मुलं बाळ आपली आणि आई वडिलांना दूर करतात, अवेरतात, हां, त्यावरही माझी बहुप्रीती, आणि त्यांच्यावर माझं फार प्रेम आहे. आई वडिलांना जे दूर करतात आणि फक्त माझी मुलं आणि माझं जी बाईक, हे बघा, हे सगळं घडतं आहे की नाही? हां, कलियुगाचं लक्षण आहे की माझे सखे कोण आणि वैरी कोण, आणि कलियुगाचं लक्षण त्यांनी सांगितलेलं आहे. ते सगळं पाहिलं की आपल्याला येतं की अरे हे अगदी आत्ता लिहिलेलं आहे की काय. तर स्त्रियां पुत्रांवरी प्रीती माय बापा अवेरते. आपण काय करतो, आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं याचं जाणीव न ठेवता म्हातारपणामध्ये त्यांना दूर लोटून देतो. काही जण घराच्या बाहेर काढतात आणि गोठ्यामध्ये ठेवतात, हेही अनुभवायला येतं. काही लोक वृद्धाश्रमामध्ये ठेवतात. वर्षानुवर्ष असं होतं की आपल्या मुलाचं किंवा नातवाचा चेहरा त्यांना पाहता येत नाही, त्यांना पाहता येईना. हे सगळं घडतंय. मी चुकत नसेल तर टॉफलरनं लिहिलेलं एक पुस्तक आहे, थर्ड वेव्ह म्हणून. या थर्ड वेव्हमध्ये असं म्हणतोय तो, प्रस्तावनेच्या याच्यातच आहे ते, की ज्या वेळेला टोळ्या ह्या होत्या, मनुष्य टोळ्या रूपान राहत होता, त्यावेळेला शेतीचा जेव्हा शोध लागला ना, ती आपल्या संस्कृतीची पहिली लाट होती. थर्ड वेव्ह मध्ये पहिली वेव्ह म्हणजे पहिली लाट होती ना, ती जी होती ती शेती निर्माण झाल्यावर ते संघटित होऊन एकत्रित झाल्या, त्याच्या वसाहती झाल्या. वसाहती म्हणजे गावं निर्माण झाली, खेडी निर्माण झाली आणि एकत्रित शेती करायला लागली. त्यामुळे मनुष्य स्थिरावला. जो टोळ्यांच्या स्वरूपात इकडं तिकडं फिरायचा शिकाऱ्यांच्या मागे, ते जाणं बंद झालं. ती संस्कृतीची पहिली लाट होती. त्याच्यानंतर दुसरी लाट जी आहे ती जेव्हा इंग्लंडमध्ये 19व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि झपाट्याने बदल झाला. आणि तिसरी जी क्रांती आहे, जी आता त्याचा धोका तो सांगतो की अशी जी गोष्ट झाली आहे की त्यामुळे म्हणे थर्ड वेव्ह असं आली की सेकंड वेव्ह आमची जी आहे औद्योगिक क्रांती, या औद्योगिक क्रांतीमध्ये आमच्या इथे व्यक्तिवादाचा उदय झाला. टॉफलरने खूप सुंदर लिहिलं आहे, व्यक्तिवादाचा उदय झाला. आणि व्यक्तिवादाचा उदय झाला त्या, आणि यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका, गरज आहे तोपर्यंत वापरा आणि नंतर फेकून द्या. आमच्याकडे डिस्पोजल कप आले, आपल्याकडे टिश्यू पेपर आले, आपल्याकडे रुमाल होता, हात पुसला की खिशात ठेवायचे, आता टिश्यू आला, यूज करा आणि फेकून द्या.
ही एक संस्कृती निर्माण झाली आणि ती इतकी सर्वव्यापी झाली, आम्ही सर्व गोष्टी त्या निकषांवर तोलू लागलो. आणि त्यामुळं काय झालं की आता आमचे आईवडील म्हातारे झाले ना, तर आता आम्हाला त्यांची गरज नाही. मग आम्ही त्यांना दूर लोटलो. मग दूर कुठं केलं, तर ते म्हणाले की त्यामुळे आमच्या येथे अमेरिकेमध्ये वृद्धाश्रमाची प्रचंड वाढ झाली आणि सगळे बहुतांश आई वडील हे वृद्धाश्रमामध्ये दिसायला लागले, वृद्ध म्हणून. टॉपलर असं म्हणतो की ही आमच्या काळामध्ये निर्माण झालेली जी पद्धत आहे किंवा इझम आहे, तो व्यक्तिवाद, तो व्यक्तिवाद इतका फोफावला आणि ते इतकं दिसायला लागलं की आता आम्ही त्याला बळी पडतोय, कारण आता आम्ही म्हातारे झालेलो आहोत. म्हणजे थोडक्यामध्ये जे तुम्ही पेरणार आहे ते उगवणार आहेत. तर त्यामुळे जे आईवडिलांना दूर करतात, माय बापा अविरती, त्यावरी मज बहुप्रीती. कलियुग म्हणतं मला ते आवडीचे आहेत, अतिशय प्रेम आहे त्यांच्यावर. परमेष्ट माझे जाणा, ते माझे इष्ट आहेत. वेदशास्त्रांते निंदिते, वेदशास्त्रांची निंदा करतात. हरिहरांते भेद करती, हरिहरामध्ये शिव आणि विष्णू यांच्यामध्ये भेद करतात. आणि अथवा शिव विष्णू दूषिती, आणि त्याला दूषणं देतात, देवाला नावं ठेवतात, विष्णूला आणि शंकराला. आणि हे बघा, हा वाद आहे. असं नाही, धार्मिक म्हणणाऱ्यांमध्ये पण वाद आहे. आपल्याकडे माहिती असेल की शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय यांच्यामध्येही दंगे झाले, यांच्यामध्येही वाद झाले. शास्त्र तर म्हणतं की हरी आणि हरामध्ये भेद नाही, पण आम्ही भेद केला. आणि विष्णू आणि शिवाची निंदा केली, त्यांना दूषण देतो. ते परम आप्त माझे जाणं, ते माझे खरे नातेवाईक आहेत असं ते म्हणतात. आता हरिहरामध्ये भेद करणं, देवादेवांमध्ये भेद करणं, हे शास्त्राला धरून नाही. एक सत विप्राम बहुधा वदती, एकच तत्व वेगवेगळ्या रूपानं प्रकट झालेलं आहे. हे आम्हाला ऋग्वेद सांगतोय. पद्मपुराणामध्ये नामसाधना करताना नामाचे 10 दोष सांगितलेले आहेत. ते जर तुमच्याकडून घडत असतील तर तुम्ही कितीही लाख जप करा, तुम्हाला अनुभूती येणार नाही. आणि त्याच्यामध्ये पहिला सर्वात दोष कुठला असेल तर हरिहरांमध्ये भेद जो करतो तो मोठा दोष आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हरिहरांते भेद कर पाहती, अथवा शिव विष्णू दूषती, ते परम आप्त माझे जाणा. जितेंद्रिय जे असती नर, जे इंद्रियांना ताब्यात ठेवणारे जे आहे जितेंद्रिय असती नर, सदा भजती शिवहर, आणि सदा भजती हरिहर. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर. शिव आणि विष्णूचं ना भजन भजता जे जितेंद्रिय आहे. राग द्वेष विवर्जित धीर, जे राग आणि द्वेष विवर्जित आहेत, म्हणजे त्यांना राग नाही आहे, क्रोध नाही आहे, ते द्वेष नाहीत, अद्वेष्टा. जे सांगितलं कृष्णानं, काल म्हणाल मी ना, कृष्णानं सांगितलं अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेवच. अरे अद्वेष्टा, द्वेष करू नको, कुठल्याच प्राणी मात्रांचा द्वेष नाही, त्यांच्याशी मैत्र भावाने आणि करुणेने वाग. असा जो राग आणि द्वेष विवर्जित, त्यासी देखुनी मज भय वाट, त्यासी देखुनी मज भय, त्यांना पाहून मला भय वाटतं. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, ब्रह्मा कलियुगाला म्हणतात, तुझा प्रकाश बहुवसी, तुझा सर्वत्र प्रभाव पडणार आहे. तुझा जाताची भूमीसी, तू गेल्यानंतर तिथे तुझा प्रभाव पडणारच आहे. तुझे इच्छे राहतील आणि तुझ्या अधीन राहून लोक राहतील.
किती चांगला असेल तरी कुठेतरी तू काहीतरी करतच असेल. एखादा विरळागत, आणि त्यामध्ये एखादा विरळागत म्हणजे असा एखादा, म्हणजे काय म्हणतो ज्याला अपवादात्मक गोष्ट, अपवादात्मक एखादा असेल, होईल नर पुण्यवंत, तो पुण्यवंत होईल, त्या ते तुवा साह्य होतं वर्तावे म्हणे ब्रह्मा, आणि त्याला तू सहकार्य कर, म्हणजे त्याच्या वाट्याला जाऊ नको. एकूणी ब्रह्म्याचे वचन कलियुग करीतसे नमन, कर संपुट जोडून विनवितसे प्रियसा. आणि कलियुग नंतर विनंती करतोय, कर संपुट म्हणजे 2 हात जोडून, माझ्या दुष्ट स्वभावेसी केवी साह्य व्हावे धर्माशी. माझं मुळात स्वभाव दुष्ट आहे, तर मी धर्माला कसं काय साह्यभूत होईल. सांगा स्वामी उपायासी कवणे परी राहटावे. मग कसं वर्तावं तिथे ते सांगा. कळीचे वचन ऐकुनी ब्रह्मा हासे अति गहने, आणि मोठमोठ्याने ब्रह्मा हसतूच ऐकुनी सांगत असे विस्तारुनी उपाय कलिसी राहटावया. तू तिथे जाऊन कसं राहायचं ते कली सांगतो. काळ वेळ आसती दोन्ही, काळ आणि वेळ या दोन्ही तुला साह्य असतील, तुझं साह्य होणे. यत असती निर्गुणी तेची दाविती तुझं मार्ग, आणि काळ वेळच तुला मार्ग दाखवेल. निर्मळ असती जे जन, जे निर्मळ मनाने अगदी पवित्र आहेत अशी माणसं, तेची तुझे वैरी जाणं, ते तुझे वैरी आहे. मळमत्रे ज्याशी वैष्टन, तेची तुझे इष्टपर्यसी. मळमूत्रे ज्याशी वेष्टन, अरे मळमूत्रांत राहतात म्हणजे काय, खा प्या मजा करा, कुठेतरी दारू पिऊन गटारात पडलाय वगैरे असे सगळे ज्यात, तर ते तुझे इष्ट असतील. याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियसी. जे अधिक पुण्यराशी ते जिंकते तुझं, आणि जे अधिक पुण्यवान आहेत, पुण्यशील आहेत, धर्मरथ आहेत, ज्यांच्याकडे सद्वर्तनाकडे ओढा आहे, ते तुला जिंकतील. या कारणे विरळागत, आणि हे कोण विरळच असेल, होतील नर पुण्यवंत, आणि असेही पुण्यवंत खूप दुर्मिळच होणार आहेत, एखादा विरळागतच होणार आहे. तेची जिंकती निश्चित बहुतेक तुझं वश्य होती, आणि तुला अनेक जण तुला वश्य होतील. कळीचा प्रभाव असा की आरामखोरी कोणीतरी करेलच. तर असं आहे. एखादा विवेकी जाण राहे तुझे उपद्रव सावनं. एखादा विवेकी असेल तरी तुझा उपद्रव सहन करीत राहील. जे न साथी तुझे दारुण, जे त्या कळीच्या प्रभावापासूनही ते सहन करून आपण तटस्थ राहणार आणि आपल्यामध्ये सद्वर्तन वाढवणार असे असतील, ते तुझला सहन करते, तुझा ताप पण सहन करते. आणि ते आणि जे तुला सहन करतात, तुझ्या अधीन होतात, ते तुला वश होणार आहेत. या कारणे कलियुगा भीतरी जन्म होतील येणेपरी. याच प्रकारे सगळे कलीमध्ये जन्म होतील. जे जन तुझेची परे न होय त्या ईश्वर प्राप्ती. ते तुझ्यासारखेच असतील. म्हणजे भरपूर संपत्ती असताना देखील समोरच्याकडे 1 फूट जमीन कशी वाढवावी, अतिक्रमण कसं करायचं हा डोक्यात विचार. एवढं सगळं असून आपण टॅक्स भरवण्यामध्ये टाळाटाळ करणं, चुकवण्यासाठी संधी शोधणं, हे सगळं आहे. किंवा सर्वसामान्य आपल्यासारखा शेतकरी आहे आणि केवळ धनाच्या लोभाने एखादा छोटासा दूध आहे त्याला इंजेक्शन देऊन मोठा करणार असेल का, मार्केटमध्ये भाव आहे, पण ते विचार न करता की मी हे केलेलं आहे, याच्यामुळे कोणाचं स्वास्थ्य बिघडेल, कोणाच्या तरी किडन्या खराब होतील, हे न करता जो करणार आहे तो कलियुगाच्या प्रभावाखाली आहे आणि त्यांना कधीही ईश्वर प्राप्ती होणार नाही. ऐकुनी ब्रह्मदेवाचे वचन ऐकून कलियुगी करतसे प्रश्न. कलियुग त्यांना प्रश्न करतो, कैसे साधूचे अंतकरण कवण असे निरोपावे. अरे साधू कोणाला म्हणायचं, त्याचं कसं अंतकरण आहे. ब्रह्मा म्हणे तय वेळी एक चित्ते कली, एक चित्तानं ऐक कली, सांगेन एका श्रोते सगळी.
हे तुम्ही सगळ्यांनी ऐका. सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरून अंतकरण. अंतकरण धैर्य धरून म्हणजे मनाला इतकं ताब्यात ते कुठेही जाऊन देत नाही. एवढा मनावर कंट्रोल ज्याला म्हणतात, मनावर बुद्धीचा ताबा. शुद्ध बुद्धी वर्ती जन वर्तती जन, जे शुद्ध बुद्धीने निर्मळ बुद्धीने वर्तन करतात ते, म्हणजे त्यांच्याकडे चालाखी नाही असं नाही. चालाखी म्हणजे फसवणूक नाही करायची. ते हुशार असतात, बुद्धी त्यांचीही असते, पण चांगलं काय आणि वाईट काय यांची जाण त्यांना असते. आणि आमच्या वर्तनातून कृतीतून कोणाला त्रास होणार नाही याची खबर मात्र ते घेत असतात. यासाठी ते दक्ष असतात. शुद्ध बुद्धी वर्ती जन दोष न लागती कधी जाण. त्यांना कसले दोष लागत नाही, कारण ते निर्लेपपणे जीवन जगत असतात. लोभवर्जित नरांसी, ते लोभवर्जित आहेत. असे जे नर आहेत लोभवर्जित, लोभ नाही. जे नर भजती हरिहरांसी, जे हरिहरांशी भजन करतात, भजतात. अथवा असती काशी निवासी, आणि जे काशीमध्ये निवास करतात. गुरु सेवती निरंतरेसी, जे निरंतर गुरुसेवा करतात. त्यासी तुझा न लागे दोष, त्याला तुझं भय नाही, त्याला दोष नाही लागत तुझा, किंवा तुझा प्रभावाखाली ते येत नाहीत. माता पिता सेवकांची, आई वडिलांची सेवा करणारा जो आहे तो. म्हणून आपल्याकडे पुंडलकाची कथा आदर्श आहे. आणि अथवा सेवी ब्राह्मणासी, आणि जे ब्राह्मणाशी, जे वेदवान लोक आहेत, जे ब्रह्म जाणण्यासाठी एक श्रेष्ठ ज्ञानाची उपासना करणारी जे लोक आहेत, त्यांची गायत्री कपिला धेनुशी, म्हणजे गायींची भजणाऱ्यासी न लागे दोष, त्यांना दोष लागत नाही. वैष्णव अथवा शैवासी, जो वैष्णव असेल, शैव असेल, जे सेवती नित्य तुळशी, जे तुळशीची उपासना करतात. आज्ञा माझी आहे ऐसी, माझी आज्ञा आहे तुला, तयासी बाधू नको, त्यांना बाधू नकोस. गुरुसेवक असती नर, जे गुरुसेवक नर आहेत ते पुराण श्रवण करणार, जे पुराणांचं श्रवण करतात. सर्व साधन धर्मपर, आपल्याकडे उपलब्ध साधनातून फक्त धर्माचरणासाठी ती साधनं वापरून धर्माचरण करतात. त्याते तुवा न बाधावे. सुकृती शास्त्र परायणासी, म्हणजे सुकृती, सु म्हणजे चांगली आणि कृती करणारा, हाय आणि पुण्यमार्गी ज्याला म्हणतो. शास्त्रपरायण आहे, शास्त्रानुसार जो वर्तन करतो, आचरण करतो. गुरु सेविती वंशोवंशी, आणि ज्यांच्या घरामध्ये वंशोवंशी गुरु सेवा आहे अशा सी. विवेके धर्म करणारांशी, आणि विवेकाने धर्म आचरण करतात. कारण विवेक नसेल तर वर्म चुकतं, आणि वर्म चुकलं तरी दिसायला धर्म असला तरी तो अधर्म ठरतो. हे महत्त्वाचं आहे. तारतम्याने धर्म ठरतो. महाभारतामध्ये शिबीराजाची एक कथा येते. शिबीराजा म्हणजे आपल्याला लहानपणी असेल छान छान गोष्टी नावाचं पुस्तक होतं तेव्हा, तिसरीला, म्हणजे माझ्या काळात होतं, माझ्या आधी कोणी होतं त्यांना माहिती नाही, आणि माझ्या नंतरच्यांना माहिती नाही, म्हणजे कदाचित होतं की नाही माहिती नाही. तर शिबीराजा एक, त्याच्याकडे ससाणा येतो आणि कबूतर येतं. कारण ते कबुतरासाठी हे करणार होतं, तर कबुतराला वाचवतो तो, आणि कबुतराला वाचवतो तो म्हणाल की माझं अन्न आहे. तो म्हणाल नाही, पण माझ्या शरण आलेलं आहे कबूतर, तर मला त्याचं संरक्षण करायचं आहे. तर म्हणाल मग मी भुकेने मरेल तर मग त्याचं पाप कोणाला. हे सगळं असताना ते काय करतात, मग ससाणा आणि त्यांचं डेल होतं की त्याच्या कबुतराच्या वजनाचं मांस मला तुझं काढून द्यायचं. आणि ते काढून एका पारड्यामध्ये कबुतराला ठेवलं जातं आणि ते मांस काढून दिलं जातं. तो ससाणा असतो, तो इंद्र असतो. तो इंद्र विवेक सांगतो, धर्म कसा धर्म तारतम्याने ठरतो हे सांगतो. म्हणजे कसा,
तर याचं एक उत्तम उदाहरण गीतारहस्य नावाचा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी दिलेला आहे, लिहिलेला आहे तो छानपैकी, सुंदर आहे, वाचा. तर त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीलाच पहिल्या खंडातच त्यांनी दिले का 2 खंड माझ्याकडे उपलब्ध आहे, ते 2 खंड आहे. पूर्वी 1 खंडातच सगळं यायचं. तर त्याच्यामध्ये सुरुवातीलाच ते म्हणतात की कसं असतं, अर्जुनाचा प्रश्न आहे. त्या अर्जुनाचे प्रश्न चुकीचे कोण म्हणेल? की ज्यांच्या अंगखांद्यावर खेळलो, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, त्यांच्या विरोधात मी बाण कसा उचलावा, धरावा, धनुष्य कसं धरावा, कसं मारावं त्यांना, हा अधर्मच आहे. त्यापेक्षा मी हे सगळं सोडून देतो आणि मी संन्यास घेतो. हे सांगताना सगळी भगवद्गीता असं निर्माण झालेली आहे. हे सांगताना एक उदाहरण लोकमान्य टिळकांनी दिलेलं आहे की एका लग्नाची वरात चालली आहे, डोलीमध्ये मस्तपैकी एक ती वधू लग्न झालेली बसलेली आहे, सगळी वरात चाललेली आहे. हे तेव्हाचा काळ आहे जेव्हा गाड्या नव्हत्या, कार नव्हत्या. आणि तिथे एक साधू बसलेला आहे, सत्पुरुष संत बसलेला आहे. आणि ती वरात पुढे जाते आणि घोड्यावरून काही दरोडेखोर येतात. आणि दरोडेखोर येतात आणि दरोडेखोर त्या साधूला सांगतात की इथे वरात गेली का, या बाजूने गेली की कुठून गेली. आता त्या साधूनं काय सांगायला पाहिजे? जर खरं बोललं तर ते सगळे नाहक मरतील, त्यांना लुटलं जाईल. म्हणजे याच्या खऱ्या बोलण्यामुळे इतकं सगळं होणार आहे. त्यामुळे तो धर्म न ठरता अधर्मच ठरेल. आणि म्हणून काय करायचं आहे तर त्यावेळेला विवेक जागृत ठेवून त्याच्याशी खोटं बोलणं की ज्याच्यामुळे त्या अनेकांचे प्राण वाचतील, ते लुटण्यापासून, ते लुटण्यापासून वाचतील, लुटले जाणार नाहीत. आणि त्यावेळेला जो निर्णय विवेकाने घेतला जातो, जो खोटं बोलून सुद्धा धर्माचरण होतं, कारण त्याच्यामध्ये अनेकांचं हित आहे. आणि म्हणून हे सगळं लक्षात घेण्याचा गरज आहे की धर्माचरण करताना आपला विवेक जागृत पाहिजे. नाहीतर आम्हाला दिसतं मंदिर बांधलं म्हणजे पुण्यात्मा आणि थोर पुरुष नाही ठरत. मंदिर बांधण्यामागे त्याचा उद्देश काय हे महत्त्वाचं आहे. केल्यानंतर त्याचं दुकान करतोय की त्याचं आध्यात्मिक केंद्र तयार करतोय, ह्याच्यावर ते अवलंबून आहे. धर्म हा सूक्ष्म आहे. पाली भाषेमध्ये सुद्धा एक उत्तर मला, मी आता 11 मेला जी व्हिडिओ टाकलेली आहे यूट्यूबवर माझ्या, तर तीच आहे की पाली भाषेत सुद्धा धर्म हा सूक्ष्म आहे. धर्माचरण करताना जर ते समजून नाही केलं तर तो अधर्म ठरतो. म्हणून ते म्हणतात की विवेके धर्म करणारांचे त्या ते तुवानं बाधावे. नाहीतर तो धर्मशील असेल पण कृत्य चुकीची घडत असतील धर्माच्या नावाखाली, तर तो कलीच्या प्रभावाखाली आहे. त्याला त्याचे दोष आहेतच. दिसताना मोठमोठ्या माळ्या घातलेल्या असतील, भस्म लावलेलं असेल, सगळं असेल, पण तो अधर्मीच ठरेल. कली म्हणे ब्रह्मी आसी, गुरु महिमा आहे कैसी. तो म्हणाला, कलियुग सांगतो की अरे गुरु महिमा आहे कसा, कवण गुरु स्वरूपे कैसी, विस्तारावे मज प्रती. गुरुचं स्वरूप काय आणि गुरुमहिमा कसा आहे हे मला तुम्ही विस्तारून सांगा. ऐकूनी कलीचे वचन, आणि कलीचं वचन ऐकून ब्रह्मा सांगत असे सांगत असे आपण. ब्रह्मा सांगू लागला, गकार म्हणजे सिद्ध जाण, रेफ पापस्य दाहक. तर रेफ म्हणजे रकार, गुरुमधला गु याचा अर्थ स्वतः सिद्ध, आणि र म्हणजे रकार, रेफ म्हणजे रकार, पापस्य दाहक, पापाचं दहन करणारा, नाश करणारा, अशी त्यांनी एक उत्पत्ती सांगितलेली आहे. उकार विष्णुर व्यक्तम,
गुरुमधला उकार जो आहे तो विष्णू व्यक्तम त्रियतात्माम श्री गुरु सत्यम परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कलेसी. हां, आणि उकार हा विष्णू आहे आणि त्रियतात्माम श्री गुरु सत्य अकार उकार मकार ज्यात सामावलेले आहेत. परब्रह्म गुरु निश्चित, गुरु साक्षात परब्रह्म आहे म्हणून सांगे कलिसी, असं तो कलीला सांगतो. गणेशो वाग्निनाम युक्तो विष्णूनांच समन्विता वर्णद्वयात्मको मंत्र चतुर्मुक्तिर्दायक. हां, गणेशा ते म्हणते गुरु, गणपतीला गुरु म्हणतात. तैसेची असे वैश्वानरू, अग्नीला गुरु म्हणजे गुरु कोणाला हे करावं, ऐसाची जाण शारंग धरू, तसाच विष्णू आहे. हां, गुरु शब्द वर्ते इतके ठाई, आणि एवढ्या ठिकाणी एवढ्यांना गुरु म्हटलं जातं. गुरुर माता गुरुर पिता गुरुर माता गुरुरेव परम शिव शिवरुष्टे गुरुस्त्राता गुरोवृष्टे न कश्चन. म्हणे गुरु हा पिता आहे, माता आहे, गुरु साक्षात शिव आहे, आणि शिवरुष्टे गुरुस्त्राता. अरे जर शिव अगदी महाकाल जरी कोपला तरी गुरु तारण करता आहे, आणि गुरु रुष्टे न कश्चन. पण गुरु जर तुमच्यावर कोपिष्ट झाला तर तुम्हाला कोणीही तारायला नाही, असं ते म्हणतात. गुरु आपला माता पिता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षील परियसा. गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियसी ईश्वरू कोपेल ज्या नराशी श्री गुरु रक्षी निश्चये. असा अर्थ तर तुम्हाला कळला असेल जो आधी सांगितला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेक परब्रह्म तस्मात गुरु मुपाश्रयेत. हां, असं ते म्हणतात. गुरु ब्रह्मा सत्य जाण, गुरु साक्षात ब्रह्म आहे हे तू सत्य जाण. तोची रुद्र नारायण, गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रावा, असं ते म्हणतात. म्हणून गुरुला च्या आश्रयाने आपण राहावं. हरी प्रसन्नपी च वैष्णवानाम वैष्णवा गुरु प्रसन्नेपी च वैष्णवा जना संप्रार्थयन्ते गुरुभक्तिम व्याम. गुरो प्रसन्ने जगदीश्वर सदा जनार्दन तुष्यती सर्वसिद्ध. ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी गुरु होय ओळखिता. गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय अधीन आपल्या. म्हणजे ईश्वर जर प्रसन्न झाला तर तुम्हाला गुरुचं स्वरूप ओळखता येईल. पण गुरु प्रसन्न जर झाला तर तो ईश्वर म्हणजे जो शंकर आहे ना तो आपल्या अधीन येईल, असं ते म्हणतात. म्हणजे गुरुची सेवा श्रेष्ठ आहे. गुरु सदा दर्शयिता प्रवृत्ती तीर्थम व्रतम योग तपादि धर्मान आचर वर्णादि विवेक यज्ञान ज्ञानम परम भक्ती विवेकयुक्तम. गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तुनी, शास्त्र मार्गाने गुरुचं स्मरण कर, भजन कर. तीर्थ व्रत योग तपादि मुनी आचार वर्णादि ज्ञानी ज्ञान परम भक्ती विवेकयुक्त. या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गेसी. तीर्थ व्रत याग तपासी ज्योतिस्वरूप असे जाणा. अरे ती गुरुसेवास या सगळ्यांचं तुम्हाला पुण्य देईल खऱ्या अर्थाने. तीर्थ व्रत याग तप जे काही करणार ते फक्त गुरुचं स्मरण करा. आचार धर्म वर्णाश्रमासी विवेक धर्म मार्गासी भक्ती वैराग्य युक्तीसी गुरुची मार्ग दाविणार. अरे ह्याच्यामध्ये आचार वर्ण धर्म आचार धर्म वर्णाश्रमांशी वेगवेगळ्या वर्णाश्रमांचा विवेक धर्म मार्गाशी जोडून विवेक मार्गाशी भक्ती वैराग्य युक्तांशी भक्ती आणि वैराग्य ह्या सगळ्यांना मार्ग दाखवणारा कोण आहे तर गुरु आहे. इतके एकूणी कली आपण हे एवढं एकूण कली म्हणतो. विनवितसी कर जोडून तो विचारतो. गुरु सर्व देवा समान केवी झाला सांग मज. तो सर्व देवांसारखा कसा काय गुरु झाला. ब्रह्मा म्हणे कलिसी सांगेन तुझं विस्तारेसी. ब्रह्मदेव सांगतात की तुला मी सविस्तर सांगतो. एक चित्ते परियसी
गुरुविण पार नाही. गुरुशिवाय तुम्ही भवसागर पार नाही करू शकत. गुरु विना न श्रवणम भजेत. गुरुशिवाय श्रवण होणार नाही, कारण गुरु सांगेल. कस्यपि कस्यचित विना कर्णेन शास्त्रस्य श्रवणम तत्कुतो भवेत. गुरुविण समस्तांसी श्रवण कैसे पर्यसी. अरे हे ज्ञान कुठून मिळणार, कोण सांगणार? गुरुच सांगणार. ज्यानं जे साध्य केलेलं आहे तो मार्ग कसा आहे हे ज्याने साध्य केलं तोच सांगणार आहे. श्रवण होता मनुष्यांशी समस्त शास्त्र ऐकली. या शास्त्राचं ज्ञान तुम्हाला गुरुच प्राप्त करून देणार. शास्त्र एकता पर्यसी तरतील संसारासी. आणि हे सगळं शास्त्र जेव्हा तुम्ही जाणून घ्या तेव्हाच तर तुम्ही संसारामधून तरून जाल. या कारणे गुरुची प्रकाशी ज्योती स्वरूप जाणावा. आणि म्हणून गुरु हा ज्योती स्वरूप आहे, म्हणजे अंधाराचा नाश करणारा, अंधकार नाश करणारा, तिमिर नाश करणारा ज्योती स्वरूप आहे. गुरु सेविता सर्व सिद्धी. गुरुची सेवा करताना, गुरुच्या आज्ञेत राहताना सर्व सिद्धी प्राप्त होतील. सिद्धी प्राप्त म्हणजे हवेत उडणं वगैरे, अदृश्य होणे वगैरे, हे नाही. सगळ्याच प्रकारच्या सिद्धी, जशी जशी दृढ भक्ती होईल त्याप्रमाणे. होती परियसा त्रिशुद्धी. कथा वर्तली अनादी अपूर्व तुझं सांगेन. आणि मग ते कथा सांगायला लागतात. आणि ती कथा ती सांगतात पूर्वी गोदावरीचे तीरी. ती कथा आहे पूर्वी गोदावरीच्या तीरावरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी. अंगिरस ऋषी होते, त्याचा एक आश्रम होता मोठा तिथे. वृक्ष असती नानापरी. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे त्या आश्रमामध्ये वृक्ष होते. पुण्यमार्गे मृग वसती. पुण्य नामे मृग वसती. आणि तिथे पुण्य नामे म्हणजे पुण्यशील असे प्राणी, असाही त्याचा अर्थ होतो, की जिथे पुण्य वसत असतं साक्षात, असाही त्याचा अर्थ होईल. पुण्य मृग. मृग म्हणजे हरिण नाही खरं तर. म्हणजे तो नंतरच्या काळामध्ये जो प्राण्यांचा समूहवाचक असलेला शब्द, हा नंतर तो एखाद्या विशिष्ट पशुला लावला गेला. मृग याचा अर्थ प्राणी. म्हणजे रामायणामध्ये सीता त्या सोनेरी हरणासाठी, म्हणजे कांचन मृग असा शब्द आहे ना, तर तिथे हरिण होतं असं काही सांगता येत नाही खरं तर. पण ज्यांनी नंतर भाषांतर केलं त्यांनी सगळ्यांनी हे केलं. सोन्याचं हरिण होतं, सण्याचं हरिण होतं. मृग याचा अर्थ प्राणी. आणि त्या प्राण्याची केलेली जी शिकार आहे त्याला मृग या असा संस्कृत शब्द आहे. नंतर त्या शब्दाचा, मृग या प्राण्याचा अर्थ संकोच झाला. माझं भाषाशास्त्र, लिंग्विस्टिक नावाचा विषय माझा एम.ए. ला होता. भाषेची वैशिष्ट्य हे आहे, एकतर त्या शब्दाचा शब्द विस्तार होतो किंवा शब्द संकोच होतो. संपूर्ण प्राणी या शब्दासाठी असलेला मृग या शब्दाचा संकोच होऊन हरिण याच प्राण्यासाठी मृग हा शब्द वापरला गेला. म्हणजे तो शब्द संकोच झाला. आणि म्हणून आपण सगळे हरण म्हणायला लागलो की हरिण होतं ते. तर अशा पद्धतीने इथे आपण उद्या कथा ती पाहणार आहोत की गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषीचा आश्रम होता. आणि त्या आश्रमामध्ये च्या संदर्भामध्ये नंतर ज्या काही कथा येणार शिष्यांच्या संदर्भामध्ये ते आपण उद्या पाहणार आहोत. आपण आता 150व्या ओवीपर्यंतचं निरूपण केलेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.